अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। आज आपण एका अतिशय रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। चिमण्या आपल्याला आसपास असतात, त्या आपल्याला नेहमी काही ना काही संकेत देत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो, कारण आपल्याला माहीतच नसते की पक्षी आपल्याला काही संकेत देत असतील आणि त्यामध्ये चिमणी म्हटल्यावर तर आपण विश्वासच करणार नाहीत। पण मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे। चिमण्या आपल्या घरात येत असतात, आपल्याला जवळ असताना त्यांना पुढे काय होणार याची कल्पनासुद्धा असते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही संकेत पाहणार आहोत जे चिमण्या आपल्याला देत असतात। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, चिमण्या दिसाव्यात यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी दाणे टाकले जातात, तसेच त्यांच्यासाठी तयार केलेली लहानशी रेडीमेड घरे बाल्कनी, टेरेस किंवा खिडकीत ठेवली जातात। बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्न आणि पाण्याचीही सोय केली जाते। मित्रांनो, निसर्गात प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यांचे एक वैशिष्ट्य महत्त्व आहे। काही प्राणी आणि पक्षी आपल्याला जीवनातील घडामोडीचे संकेत देत असतात, त्यामध्ये एक चिमण्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे। त्यांची वैशिष्ट्य हालचाल, वागणूक आणि घरात येण्याची घटना भविष्यातील काही संकेत दर्शवत असतात। जर चिमणी सहज तुमच्या घरात येत असेल, उडत असेल किंवा तेथे मुक्तपणे फिरत असेल तर ते अत्यंत शुभ लक्षणे मानले जाते। ज्या घरात चिमण्या बिनधास्त फिरतात तेथे श्रीलक्ष्मीचे वास्तव्य असते आणि त्या घरात धन, समृद्धी आणि सौख्य प्राप्त होत असते। हे ऐकायला जरा आपल्याला विचित्रच वाटेल, पण जर चिमण्या तुमच्या डोक्यावर चोच मारली तर ते शुभ मानले जाते। त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मोठ्या संधी मिळणार आहे, नशिबाचा अचानक उत्कर्ष होणार आहे आणि तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे। जर चिमणी तुमच्या घरात घरटे बनवत असेल तर हे संकेत देत असते की लवकरच तुमच्या कुटुंबात आनंदाचे क्षण येणार आहेत। हे घर सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले जाणार आहे। तसेच घरावर एखादे संकट असेल तर तेही दूर होणार आहे। जर चिमणी तुमच्या घराच्या दारात येऊन सतत चिवचिवाट करत असेल तर याचा अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभ घटना घडण्याची शक्यता आहे। लवकरच तुम्हाला धनलाभसुद्धा, संपत्ती आणि शुभ कार्याचे संकेत मिळू शकतात। जर घरात चिमण्यांची घरटे बांधलेली असेल आणि काही दिवसांनी त्या अचानक निघून गेल्या तर हे संकेत असतात की घरावर एखादे संकट येण्याची शक्यता आहे। अशा वेळी घरातील वातावरण सकारात्मक ठेवावे, मंत्रजप, ध्यान किंवा हवन करावे, जेणेकरून वाईट शक्ती टाळले जातील। जर तुमच्या घराजवळ किंवा परिसरात चिमण्यांची संख्या वाढत असेल तर ते शुभ लक्षण आहे। याचा अर्थ घरात सुख, शांती वाढेल, आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारेल आणि कुटुंबात ऐक्य राहील। जर घरात चिमण्यांचा वावर होत असेल तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, त्यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेम, स्नेह आणि आनंद वाढतो। अशा घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते। मित्रांनो, चिमण्याचे अस्तित्व केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही त्याचे मोठे योगदान आहे। त्या कीटक नियंत्रणात ठेवतात, पर्यावरणास मदत करतात आणि निसर्गाचा समतोल राखतात। त्यामुळे चिमण्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असते। मित्रांनो, चिमणी हा एक छोटासा पक्षी असला तरी त्याचे आपल्या जीवनावर मोठे परिणाम होऊ शकतात। त्याचे अस्तित्व म्हणजे समृद्धी, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। जर आपण चिमण्याचे हे संकेत ओळखले आणि त्यांचे संगोपन केले तर आपल्याला जीवनात आनंद आणि भरभराट होऊ शकते। मित्रांनो, जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विचारासह, तोपर्यंत धन्यवाद।